मित्रांनो नमस्कार. TYBAला असलेला CBCS पॅटर्ननुसार GE या ग्रुपच्या अंतर्गत जो विषय आपल्याला जॉग्रफी या लेवलवर आहे तो म्हणजे सस्टेनेबिलिटी अँड डेव्हलपमेंट, शाश्वतता आणि विकास. हा GE हा आपला विषय आहे. GE अर्थात जेनेरिक इलेक्टिव्ह म्हणजे एक वैकल्पिक विषय, आणि या विषयाच्या माध्यमातून आपल्याला सस्टेनेबिलिटी आणि विकासाच्या संदर्भामध्ये एक प्रकारचं समुपदेशन, जनजागृती आणि या सर्व गोष्टींच्याबद्दल पर्यावरणात, निसर्गात आणि या पृथ्वीवर कशा प्रकारे संतुलन साधता येऊ शकेल, हा यामागचा ह्या विषयाचा उद्देश आहे. तर या विषयाचं जे नाव आहे ते म्हणजे शाश्वतता आणि विकास. या विषयामध्ये आपल्याला एकूण 4 प्रकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे. पहिलं प्रकरण जे आहे मित्रांनो ते म्हणजे शाश्वतता आणि विकास यांचा परिचय. दुसरं जे प्रकरण आहे ते म्हणजे सहस्र शतकोत्तर विकास ध्येय, यालाच मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स असं म्हटलेलं आहे. तिसरं जे प्रकरण आहे ते म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट अर्थात शाश्वत विकास. आणि चौथं आणि शेवटचं प्रकरण जे आहे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट अर्थात समावेशक विकास. या सर्व 4 प्रकरणांचा अभ्यास आपल्याला या 6व्या सेमिस्टरमध्ये TYBAला असलेला GE जेनेरिक इलेक्टिव्ह या ग्रुपच्या अंतर्गत, या विषयाच्या अंतर्गत शाश्वतता आणि विकास हा विषय, हा अभ्यासक्रम आपल्याला अभ्यासाचा आहे. विषय अतिशय सोपा आहे आणि लवकरात लवकर तो आपण व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून सगळे पॉईंट्स आपण कवर करणार आहोत. सिलॅबस संपल्यानंतर काही ऑब्जेक्टिव्ह टाईपचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी आपल्या ग्रुपवर किंवा व्हॉट्सॲपवर मी टाकण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने ते वाचायला आणि ते पाहायला सोपं जाईल. तर आता सुरू करूया आपलं या विषयाचं पहिलं प्रकरण, शाश्वतता आणि विकास, सस्टेनेबिलिटी अँड डेव्हलपमेंट यांचा परिचय. भारतामध्ये भारत सरकारच्या अंतर्गत अनेक प्रकारचे विभाग येतात. भूमी उपयोजन विभाग, हवामान विभाग, मत्स्योद्योग विभाग, कल्चरल विभाग, सोशल अवेअरनेस विभाग किंवा एज्युकेशन विभाग, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनल किंवा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, मिनिस्ट्री ऑफ XYZ अशा प्रकारची नावं, अशा प्रकारचे सेक्शन किंवा डिपार्टमेंट आपल्या भारतीय संसदेत किंवा भारत सरकारच्या अंतर्गत येत असतं. आणि अशाच प्रकारचं एक नाव जे तुम्ही नेहमी ऐकलेलं असाल, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटल अँड सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट इन इंडिया किंवा न्यू दिल्ली, हे आपलं दिल्लीला असलेलं पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या संदर्भात असलेलं डिपार्टमेंट आहे, तो सेक्शन आहे, तो विभाग आहे. अतिशय संवेदनशील हा विषय पर्यावरणाच्या जनजागृतीतून किंवा पर्यावरणाचं जेव्हा असंतुलन किंवा असमतोल घडून गेलेलं आहे आणि आता मानवाला कुठेतरी काहीतरी करावं असं वाटतं आहे की जेणेकरून यामध्ये मानवाला कुठलीही इजा किंवा नुकसान होणार नाही, त्याचबरोबर पर्यावरणाचंही संतुलन याच मानवाच्या विविध प्रकारच्या क्रिया आणि प्रक्रियेच्या माध्यमातून राखलं जाईल, अशा प्रकारचा एक चांगला विचार, ज्या विचारांच्या प्रगतीने किंवा प्रभावाने येणाऱ्या कित्येक पिढ्या या सुखी आणि समाधाने आणि आरामात जीवन जगू शकतील, त्यांच्या गरजा त्या पूर्ण करू शकतील, या सगळ्या संदर्भात या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी अशा प्रकारचे डिपार्टमेंट्स किंवा अशा प्रकारचे सरकारी विभाग निर्माण झालेले आहेत की जेणेकरून कुठेही असंतुलन, नुकसान आणि पर्यावरणाचा ऱ्हास सर्वात महत्त्वाचा हा होऊ नये. म्हणून मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट या विभागाच्या अंतर्गतमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम, कार्यक्रम, सेमिनार, वेबिनार, सभा, मीटिंग्स, एसे कॉम्पिटिशन्स, मग त्या निबंध स्पर्धा, लहान मुलांच्या शाळेमध्ये किंवा महाविद्यालयीन शाळांमध्ये विद्यापीठस्तरीय अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आपल्या भारत सरकारच्या विविध प्रकारच्या शाखेतून ग्रँट्स या ज्या ठिकाणी अशा स्पर्धा किंवा जे काही अवेअरनेस प्रोग्राम घेतले जातात त्यांना पुरवले जातात. हेतू हा एकच असतो की खेडेगावातल्या
शहरापासून तर खेडेगावातला जो काही शेवटचा माणूस राहत असेल त्या माणसाला पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आपल्या पृथ्वीच्या संदर्भात किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो आहे ती भूमी, ती जमीन, ती हवा, ते पाणी आणि हे सर्व नैसर्गिक घटक संसाधने किती उपयुक्त आहेत, किती महत्त्वाची आहे याचा ऱ्हास होणार नाही, याच्याकडे दुर्लक्षित होणार नाही, अशा प्रकारच्या घटकांची पूर्तता करण्याकरता अशा सगळ्या योजना किंवा अशा सर्व काही तरतुदी भारत सरकारच्या अंतर्गत राबवण्याचा फार मोठा प्रयत्न आणि मानस हा आपल्याला दिसून येतो. तो तितकाच महत्त्वाचा आहे. पहिल्या प्रकरणाच्या शाश्वतता आणि विकास परिचयामध्ये चिरंतर अर्थात शाश्वतला जो शब्द सांगितला आहे, चिरंतर किंवा चिरंतन, किंवा याचा सोप्या भाषेत जर अर्थ घेतला आपण तर शेवटपर्यंत, म्हणजे कुठपर्यंत, जोपर्यंत मानवाच्या पिढ्या पहिल्या पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीपासून तिसऱ्या पिढीकडे जे कमवलेलं किंवा ज्याचा उपभोग त्या पिढीने घेतलेला आहे तोच उपभोग जर येणाऱ्या पुढच्या 2 पिढ्यांना 3 पिढ्यांना जर होत असेल तर तिथे कुठेतरी आपण काहीतरी चांगलं कार्य किंवा तो विकास म्हटला जातो किंवा ती गोष्ट साध्य करून त्याचं नियोजन केलेलं असेल. म्हणूनच ह्या सर्व गोष्टी किंवा हे घटक येणाऱ्या पिढीला प्राप्त होतात किंवा मिळतात. म्हणजे कुठे ना कुठे चांगल्या प्रकारचं नियोजन आणि प्रक्रिया मानवाने केलेली दिसून येते. मानवाने किंवा संपूर्ण व्यवस्थेने जर चांगला विचार करून जर काही ना काही चांगल्या प्रक्रिया किंवा नियोजन जर पर्यावरणाच्या संदर्भात, मानव जातीच्या सुरक्षितेच्या किंवा संवर्धनाच्या संदर्भात किंवा जंगले, वने, खनिज संपत्ती, नैसर्गिक संपत्ती याचा कसं संवर्धन होईल या विचारात जर केलं तर याचा फायदा संपूर्ण पृथ्वीवर असलेल्या व्यवस्थेला, त्या देशात राहणाऱ्या लोकांना, सभोवतालच्या परिस्थितीला होऊ शकतो, हे इथे सांगायचं आहे. तर सर्वप्रथम 1980 साली जागतिक पर्यावरण आणि विकास हा एक मोठा आयोग निर्माण झालेला आहे. ज्याप्रमाणे WHO किंवा ज्या काही संघटना असते, जागतिक आरोग्य संघटना असेल, युनेस्को असेल, युनायटेड नेशन, अशा प्रकारच्या संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि नैसर्गिक कार्यक्रमावर आणि संवर्धनावर भर दिला जातो. तर 1980 जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाने ही संकल्पना सर्वप्रथम मांडलेली दिसून येते. चिरंतन अर्थात शाश्वतता, सस्टेनेबिलिटी. सस्टेनेबल हा जो शब्द आहे हा सस्टेनियर या लॅटिन शब्दापासून आलेला आहे. सस्टेनेबल हा जो शब्द आहे हा शब्द सस्टेनियर या लॅटिन शब्दापासून आलेला आहे. याचा अर्थ होतो शाश्वतता किंवा चिरंतन किंवा चिरस्थायी किंवा शेवटपर्यंत टिकणारं होय. म्हणजे धरून ठेवणे किंवा टिकवून ठेवणे किंवा त्याचा सांभाळ करणे अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी चिरंतन किंवा शाश्वतता याचा होतो. मग चिरंतनेची किंवा शाश्वततेची व्याख्या काय आहे? तर पर्यावरण आणि विकास या आयोगाने अर्थात वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट या आयोगाने जी व्याख्या केलेली आहे ती अशी आहे: नवीन येणाऱ्या पिढीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी चालू पिढीने पर्यावरणाचा ऱ्हास न करता आपल्या गरजांची पूर्तता करणे यालाच चिरंतन अर्थात शाश्वतता असे म्हटलेले आहे. विचार करा, नीट ऐका. नवीन येणाऱ्या पिढीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी नवीन पिढी परत चालू पिढीने, म्हणजे नवीन पिढी गेल्यानंतर येणारी जी काही पिढी असेल, चालू पिढी असेल, त्या चालू पिढीने ज्या गरजा किंवा जे घटक किंवा ज्या गरजा सांभाळून ठेवलेल्या आहेत की जेणेकरून आपल्याकडून पुन्हा येणाऱ्या पिढीला त्या गरजांचा उपभोग घेता यावा, याच चालू पिढीने परंतु पर्यावरणाचा ऱ्हास न करता गरजांची पूर्तता करणे म्हणजे संतुलित गरजा वापरून आपला सांभाळ आणि सुरक्षित आणि संवर्धन करणे याला चिरंतन असे म्हणतात. थोडक्यात भविष्य काळातील पिढ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्या गरजा संदर्भात कोणत्याही अडचणी येणाऱ्या काळामध्ये निर्माण होऊ नये, म्हणजेच वर्तमान काळातील पिढीचे नियोजन करून विकासाच्या माध्यमातून पर्यावरणाला धक्का किंवा पर्यावरणाचं असंतुलन होणार नाही आणि आपल्या गरजांची पूर्तता ही व्यवस्थित केली जाईल, यालाच शाश्वतता असे म्हटलेले आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस IUCN
या संस्थेने 1991 शाश्वततेची व्याख्या केली. शाश्वततेची व्याख्या पुढील प्रमाणे आहे. ती अशी की सजीव परिस्थितिकी किंवा नैसर्गिक स्रोतांचा असा वापर करणे जो भरून काढता येईल, जो टिकवताही येईल, यालाच शाश्वतता असे म्हणतात. ही व्याख्या 1991 साली IUCN अर्थात इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस या विभागाने केलेली दिसून येते. अर्थात शाश्वतता जर याचा सोपा अर्थ जर आपण घेतला तर तो म्हणजे पृथ्वीवरील नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण व संवर्धन करणे हा होतो. आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे विकास. आपल्या प्रकरणाचंच नाव आहे शाश्वतता आणि विकास यांचा परिचय. विकास या शब्दाचा अर्थ अर्थात अशी प्रक्रिया की जिच्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडून येतो. विकास हा पुढील पिढीसाठी समृद्ध व परिपूर्ण असायला पाहिजे ही एक अशा प्रकारची निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे. संपूर्ण समुदायाची आर्थिक व सामाजिक प्रगती घडवून आणण्याचीच प्रक्रिया म्हणजेच विकास होय. ही विकासाची व्याख्या आहे मित्रांनो. संपूर्ण समुदायाची आर्थिक व सामाजिक प्रगती घडवून आणण्याची प्रक्रिया यालाच विकास किंवा विकासाची प्रक्रिया असे म्हटलेले आहे. चिरंतरता किंवा चिरंतन किंवा शाश्वतता किंवा निरंतर या शब्दांना लागून विकास हा शब्द तयार झालेला आहे. विकास हा शब्द पुढे आलेला दिसून येतो. विकास करत असताना पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी, धोका किंवा त्याला त्रास होणार नाही या संदर्भातील अनेक प्रकारच्या मर्यादा पाळून मानवजातीचे कल्याण कसे होईल, पर्यावरणाचे संरक्षण कसे राखता येईल, पर्यावरणात असलेले किंवा सभोवतालच्या परिस्थितीत असलेले नैसर्गिक साधनसंपत्ती किंवा साधने किंवा घटक यांचा सांभाळ किंवा यांचे संवर्धन किंवा यांना कशा प्रकारे सुरक्षित ठेवण्यात येईल, या सर्व गोष्टींच्या बाबतीतली ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेला विकास असं म्हटलं गेलेलं आहे. शाश्वतता म्हटलं गेलेलं आहे. चिरंतर, निरंतर आणि चिरंतन अशा प्रकारची शब्दांची संकल्पनेचं स्पष्टीकरण यामध्ये मांडण्यात आलेलं आहे. याच्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे शाश्वततेचे घटक. शाश्वततेचे घटक कॉम्पोनंट्स ऑफ सस्टेनेबिलिटी. मानवाच्या सर्वांगीण शाश्वत विकासात पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक घटकांचे महत्त्वाचे स्थान आहे. पर्यावरणीय चौकटीत राहून सामाजिक व राजकीय किंवा आर्थिक परिस्थिती या घटकांच्या पोषक परिस्थितीतूनच विकास हा होऊ शकतो, विकास करता येऊ शकतो आणि हा विकास शेवटपर्यंत टिकणारा आहे, तो शाश्वत आहे आणि निरंतर चालू राहणारी एक प्रक्रिया आहे. या शाश्वततेच्या घटकामध्ये प्रमुख 3 घटक येतात. पहिलं आहे पर्यावरणीय घटक, दुसरा आहे सामाजिक घटक आणि तिसरा आहे आर्थिक घटक. अशा प्रकारचे 3 महत्त्वाचे घटक या शाश्वततेचे घटक यामध्ये येतात. तर पहिलं घेऊया पर्यावरणीय घटक, एन्व्हायरमेंटल कॉम्पोनंट्स किंवा नॅचरल कॉम्पोनंट्स. शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचा अभ्यास करणे, संसाधनांचे रक्षण करणे, संवर्धन करणे व अक्षय ऊर्जेचा वापर करणे, निसर्ग संपत्तीचा योग्य वापर करून जंगलांची लागवड करणे, जंगलांना सुरक्षित व संवर्धन करणे, आरक्षित जंगलांचे कुठेतरी योजना राबवाव्यात, अशा प्रकारच्या पर्यावरणविषयक बाबी या पर्यावरणीय घटकामध्ये महत्त्वाच्या ठरत असतात. आपल्या भावी पिढींच्या गरजा भागवण्याच्या निसर्ग क्षमतेला हानी न पोहोचवता किंवा त्याला धोका न पोहोचवता लोकांच्या आजच्या गरजा पूर्ण करणे हे सर्वप्रथम मानवाकडून होणाऱ्या कृतीतून केले जात आहे किंवा केले गेले पाहिजे. परंतु निसर्ग नियमांच्या चौकटीत राहूनच निसर्गाला हानी न पोहोचवता मानवाने स्वतःचा विकास करायला हवा. परंतु असे न करता मानवाने अविवेकीपणा, निसर्गाला ओरबडून व स्वार्थी वृत्ती ठेवून अनेक अत्याचार किंवा पर्यावरणाचा ऱ्हास दिवसेंदिवस मानवाने केला. मानवाला क्षणिक प्रगती हवी असल्याकारणाने निसर्गाचा समतोल ढासळू लागला, त्याचा ऱ्हास होऊ लागला. खूप नुकसान या पर्यावरणातील घटकांना सोसावं लागत असल्यामुळे कुठे ना कुठे ह्या सर्व गोष्टी विविध
संघटनेच्या माध्यमातून, समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून किंवा जे काही पर्यावरणावर किंवा निसर्गावर प्रेम करणारे असतात त्यांच्या सहकार्यातून जर झालं किंवा ते जर जमलं तर कुठेतरी हे निश्चित याचा परिणाम चांगला होऊ शकतो. शाश्वत विकासाच्या नियोजनातील काही तत्त्वे आहेत ते आता आपण बघूया. उत्पादन करत असताना साधन संपत्तीचा फार मोठा भाग वाया जाणार नाही याचे प्रथम नियोजन करायला हवे. हा सर्वात पहिला घटक. कारण प्रत्येक साधन संपत्तीचा वापर जर व्यवस्थित आणि तेवढ्या पुरता गरजेपुरता ठेवला तर ती साधन संपत्ती पुढेसुद्धा उपयोगात येऊ शकते. उत्पादन करताना जो भाग वाया जाणार आहे त्या भागापासून दुय्यम उत्पादने कशी घेता येतील याचाही विचार करायला पाहिजे. म्हणजे एखादा भाग जर आपण जास्तीत जास्त त्याचं उत्पादन तयार करत असताना जर वापर करून घेतो आहे तर तो वापर करत असताना कुठेतरी त्याचा अर्धा कच्चा माल पडला जातो. परंतु ह्या कच्च्या मालापासून किंवा त्या पदार्थापासून जर दुसरं एखादं उत्पादन जर तयार करता येत असेल तर त्याचाही विचार करायला पाहिजे. कारण जेणेकरून ते माल किंवा ते संसाधने वाया जाणार नाही. कच्च्या मालावर प्रक्रिया करताना प्रदूषणरहित तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, हेही बरोबर आहे. साधन संपत्तीच्या पर्याप्त वापरासंबंधी जनजागृती केली पाहिजे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण जनजागृती अवेअरनेस समोरच्या व्यक्तीपर्यंत त्या गोष्टीबद्दलची जर माहिती त्याला आपण पोहोचण्यात जर कमी पडत असेल तर ही गोष्ट फार मोठी आहे, आपण विचार करायला पाहिजे. आणि समोरच्यापर्यंत ही गोष्ट जनजागृतीच्या माध्यमातून किंवा त्याला कशा प्रकारे ती माहिती ज्ञान होईल याचा विचार झाला पाहिजे. अपारंपरिक साधन संपत्तीच्या वाढत्या वापरासाठी जनजागृती आवश्यक आहे. विविध प्रकारच्या योजना आखल्या गेल्या पाहिजे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती नियंत्रणासाठी काहीतरी चांगल्या प्रकारचं कडक असं नियोजन केलं गेलं पाहिजे. पर्यावरणाच्या संदर्भात विविध प्रकारचे सर्वेक्षण करून शाश्वत विकासाच्या नियोजनाच्या बाबतीत काहीतरी त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. उद्योगांचे स्थानिकीकरण करताना पर्यावरणाचाही तितक्याच मोठ्या प्रमाणात विचार केला गेला पाहिजे की जेवढं तुम्ही उद्योगधंद्यांच्या माध्यमातून जेवढी जागा ॲक्वायर करणार आहे, जेवढे मजूर तुम्ही लावणार आहे, जितका उत्पादन तुम्ही काढणार आहे तेवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झाडांची लागवड, ते विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून त्यांना कशा प्रकारे वाचवता येईल, त्यांना जगवता येईल, हाही विचार महत्त्वाचा आहे. शेतीचा शाश्वत विकास करण्यासाठी अनेक प्रकारच्या तंत्राचा किंवा अत्याधुनिक वस्तूंचा वापर कसा करता येईल, परंतु याचा उपयोग शाश्वत शेतीकडे सुद्धा असला पाहिजे, जेणेकरून ही शेती पुढे चांगल्या प्रकारे येणाऱ्या पिढीला त्याचा उपभोग किंवा ती शेती लागवडीयुक्त राहील, हाही विचार असला पाहिजे. पर्यावरणात अनावश्यक विषारी पदार्थांचा शिरकाव होऊ नये यासाठी आवश्यक अशा उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे. विविध प्रकारच्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजमध्ये अनेक प्रकारचा विषारी वायू त्या धूरकांड्यातनं बाहेर निघत असतो, परंतु हा विषारी वायू त्या ठिकाणी राहत असलेल्या पर्यावरणातील घटकांना कमजोर आणि कमकुवत करतो. राहणाऱ्या लोकांनाही अतिशय विघातक तो ठरत असतो आणि अनेक प्रकारचे मृत्युमुखी त्या ठिकाणी लोक पडत असतात. याही प्रकारचं नियोजन असलं गेलं पाहिजे की जेणेकरून ते नुकसान होणार नाही. कचरा जो पर्यावरणास हानिकारक आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी, त्याच्या नियोजनासाठी त्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावता येईल याचाही विचार केला गेला पाहिजे. पर्यावरणीय संकटांमुळे मानवी आरोग्यावर होणारे जे काही विघातक परिणाम आहे याचा अभ्यास करून ते कसे कमी करता येईल, ते कसे थांबवता येतील, त्याच्यावर काही निर्बंध लावता येतील का नाही, या गोष्टींच्या संदर्भामध्ये विचार झाला पाहिजे. अशा प्रकारचे शाश्वत विकासाच्या नियोजनामध्ये ही सर्व काही तत्त्वे याचा उद्देश एकच की पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये, पर्यावरणाला संतुलित आणि संवर्धन करता आलं पाहिजे. निसर्गात असलेले जे काही घटक आहेत, मग ते नैसर्गिक असतील किंवा निसर्गाशी संबंधित असतील, यांना कशा प्रकारे वाचवता येईल, सुरक्षित ठेवता येईल, यांची वाढ कशी करता येईल, या संबंधित विचार या शाश्वत विकासाच्या नियोजनाच्या तत्वांमध्ये मांडले गेलेले आहेत आणि हे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण पहिला जो घटक घेतला तो म्हणजे पर्यावरणीय घटक. आता आपण दुसरा घटक घेत आहोत तो म्हणजे सामाजिक घटक, अर्थात सोशल कॉम्पोनंट्स. आपल्याला माहीतच आहे की वेगवेगळ्या ठिकाणी ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढत असल्यामुळे अनेक लोकांना रोजगाराच्या शोधार्थ अनेक ठिकाणी जावं लागतं आहे. काही ठिकाणी लोक दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर ते तिथेच स्थायिक होतात, तिथेच आपलं वास्तव्य करतात
अनेक प्रकारच्या इंडस्ट्री याच अनेक लोकांच्या म्हणजे लोकसंख्येच्या प्रदेशामध्ये किंवा जास्त मनुष्यबळा ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी इंडस्ट्री एरिया डेव्हलप होत असतो किंवा त्या इंडस्ट्री डेव्हलप झाल्यानंतर त्या ठिकाणी मनुष्यबळ हे आपोआप येत असतं. काही अशा इंडस्ट्रीज आहे, ह्या इंडस्ट्री अतिशय धोकादायक आपल्या निसर्गामध्ये आपल्या पर्यावरणामध्ये निर्माण झालेल्या आहेत. भोपाळची जी काही वायू दुर्घटना जी घडून गेलेली होती, मिथाईल आयसोसायनाईड या केमिकल रासायनिक विषारी वायूमुळे आणि अनेक लाखो लोक मृत्युमुखी पडले होते. अनेक प्रकारचे गॅस सिलेंडरचे स्फोट होतात. विविध ठिकाणी इंडस्ट्रियल एरियामध्ये गॅस लीक होतो. विषारी वायूचं लिकेजचं प्रमाण वाढतं. कुठेतरी विषारी वायू. आपण शाश्वत विकासाच्या नियोजनातील तत्त्वे मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतली. शाश्वत विकासाच्या नियोजनामध्ये जी काही तत्त्वे मांडलेली आहे, जी काही विचारप्रणाली मांडलेली आहे, ती केवळ पर्यावरणाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात, पर्यावरणाचं संवर्धन आणि पर्यावरणात असलेले जेवढेही नैसर्गिक किंवा या संबंधित असलेले जे काही घटक आहे, हे घटक कशाप्रकारे वाचतील, त्यांचं संरक्षण कशाप्रकारे होईल, त्यांचं संवर्धन कसं राखता येईल, त्यांना कोणत्याही प्रकारची इजा किंवा धोका किंवा नुकसान होणार नाही, या संबंधित या बाबतीमध्ये काही विचार हे विचारप्रणाली या शाश्वत विकासाच्या नियोजनाच्या तत्त्वांमध्ये मांडण्यात आलेली आहे आणि ती तितकीच महत्त्वाची आहे. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे आता सामाजिक घटक. आपण पहिला जो घटक घेतला तो म्हणजे पर्यावरणीय घटक. आता आपण दुसरा जो घटक घेत आहोत तो म्हणजे सामाजिक घटक, सोशल कॉम्पोनंट्स. ज्या ठिकाणी इंडस्ट्री डेव्हलपमेंट झालेली आहे, काही चांगल्या इंडस्ट्रीज आहेत, काही इंडस्ट्रीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन होतं, परंतु काही इंडस्ट्रीज अशा आहेत की ज्या इंडस्ट्रीजमधून अनेक प्रकारचे विषारी वायू त्या धूरकांड्यातनं बाहेर पडत असतात आणि हे पर्यावरणातील घटकांना किंवा हवामान किंवा वातावरणातील घटकांना अतिशय धोकादायक आहे. त्या ठिकाणी राहत असलेल्या मानव वस्तीलासुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात धोका हा उद्भवू शकतो. भोपाळ अर्थात मध्य प्रदेश राज्यामध्ये भोपाळ या ठिकाणी जी वायू दुर्घटना झालेली होती, मिथाईल आयसोसायनाईड या विषारी वायूंच्या गळतीमुळे त्या स्फोट झालेला होता. कितीतरी लाखो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले होते. अजूनसुद्धा त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये त्या लोकांना अजून तो परिणाम भोगावा लागत आहे, कारण फार मोठ्या प्रमाणामध्ये ती घटना घडून गेलेली आहे. अनेक प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये अशा विषारी वायूंचं उत्सर्जन किंवा त्या धूरकांड्यातनं बाहेर पडत असतो आणि ते कुठे ना कुठे पर्यावरणातल्या नैसर्गिक घटकांना ते धोका पोहोचवण्याचं काम करत असतं. हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. निसर्गात असलेल्या सर्व घटकांना नुकसान होता कामा नये. मग तो मानव असेल, पशुपक्षी प्राणी असेल किंवा आपल्या आजूबाजूला असलेली जी काही जंगले आहेत, जी काही वने आहेत, निसर्गावर अवलंबून असलेली जी काही संपत्ती किंवा घटक आहे, यांना कशा प्रकारे सुरक्षित आणि संवर्धन ठेवण्यामागचा दृष्टिकोन ठेवून नुकसान होणार नाही, या इंडस्ट्रीवर कुठे ना काही कडक निर्बंध जर लावले गेले तर मला वाटतं की या पर्यावरणामध्ये निश्चित कुठेतरी आपण चांगला विचार सुरक्षिततेच्या आणि संवर्धनाच्या बाबतीमध्ये आपण करू असं मला वाटतं. आपल्या भारतासारख्या देशामध्ये अनेक प्रकारच्या पर्यावरणाला किंवा नैसर्गिक घटकाला वाचवण्याच्या संदर्भामध्ये अनेक आंदोलन झालेले दिसून येतात, अनेक सत्याग्रह झालेले दिसून येतात, अनेक प्रकारचं उपोषण किंवा विविध प्रकारचे सरकारला जाग येण्यासाठी किंवा लोकांना जागा करण्यासाठी पर्यावरण आणि पर्यावरणातला प्रत्येक घटक किती महत्त्वाचा आहे यासाठी अनेक प्रकारचे नेतृत्व आपल्या भारतात होऊन गेले. या नेतृत्वाच्या खालील अनेक लोकांचा सहभाग त्यामध्ये राहिलेला आहे. विविध प्रकारच्या पर्यावरणावर प्रेम करणारे, निसर्गाचं समतोल आणि संवर्धन करणारे जे समाजसेवी संघटना आहेत, ज्या काही संस्था आहेत, ह्या संस्था संघटना अनेक प्रकारचे आंदोलन आजपर्यंत करत आलेले. मग काही NGOज असतील, या NGOजने सुद्धा अनेक प्रकारचं चांगलं कार्य केलेलं दिसून येतं. काही गोष्टींच्या संदर्भामध्ये आपण इथे चर्चा करूया. चिपको आंदोलन हे सर्वांनी ऐकलेलं आहे. आपण लहानपणापासून चिपको आंदोलन ऐकलेलं आहे. म्हणजे अनेक प्रकारचे झाडांचे कत्तले करून किंवा झाडं कापून त्या ठिकाणी पूर्णपणे जंगलांचा ऱ्हास करून पूर्णपणे त्या जंगलांचं पूर्णपणे सपाट करून त्या जंगलांचा विनाश करण्याच्या मागे ही लोकं होत होती. परंतु सुंदरलाल बहुगुणा या मोठ्या विचाराच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन त्या काळी अर्थात 1972 साली पार पडलं. आणि चिपको आंदोलन म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीने त्या झाडाला मिठी मारलेली आहे, म्हणजे ते चिपकले आहेत आणि
एक चांगला संदेश असा दिला की जर तुम्हाला झाडं कापायची असेल तर पहिले आम्हाला कापा, आम्हाला मारा आणि मगच झाडांना कापा. हे आंदोलन खूप दिवस चाललं आणि परिणामी केंद्राने त्यांची दाद घेतल्यानंतर हे आंदोलन कुठेतरी थांबलं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे काही जंगलांचं किंवा वृक्षतोड होत होती ती वृक्षतोड त्या ठिकाणी थांबण्यात ही संस्था यशस्वी झाली. अशा प्रकारचं चिपको हे आंदोलन आपल्या सर्वांना ज्ञात आहे. राळेगण सिद्धीतील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फार मोठा पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पाणी अडवा आणि पाणी जिरवा किंवा वॉटरशेड मॅनेजमेंट म्हणजे जलव्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये पाण्याला कशा प्रकारे पावसाचं पाणी वाचवून ते संवर्धन ठेवण्याचं कार्य केलेलं दिसून येतं आणि हे कार्य करत असताना त्या गावातील लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेऊन त्यांच्या संस्थेमध्ये त्यांच्या संघटनेमध्ये खूप मोठा हातभार लावलेला आहे आणि म्हणूनच पर्यावरणातला पाणी हा घटक खूप महत्त्वाचा आहे. कारण दुष्काळी भागामध्ये किंवा उन्हाळा जेव्हा चालू होतं तेव्हा याची जाणीव आणि कमतरता जाणवते आणि म्हणूनच या पाण्याचं संवर्धन आणि संरक्षण पाणी अडवा आणि पाणी जिरवा करून हा प्रयोग यशस्वी करून पूर्ण जगाला एक चांगल्या प्रकारचा संदेश हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व त्यांच्या टीमने आपल्याला दिलेला दिसून येतो. म्हणजे एक प्रकारची संस्था किंवा संघटना कशा प्रकारचं चांगलं कार्य करते, त्याचा परिणाम कसा चांगला होतो, लोकांपर्यंत चांगले संदेश कसे पोहोचले जातात जेणेकरून समोर प्रत्येक गावातील प्रत्येक ठिकाणचे जे काही समाज असतील किंवा संघटना असतील यासुद्धा प्रभावित होऊन काही ना काही चांगल्या प्रकारचे कार्य करतील आणि जेणेकरून पर्यावरणाला सुरक्षित आणि संतुलित ठेवतील. त्याचबरोबर मेघा पाटकर ह्या ज्येष्ठ समाजसेविकासुद्धा यांनी नर्मदा बचाव आंदोलन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये केले दिसून येते की नर्मदा धरणाची उंची वाढावी, वाढलेली उंची असेल तर त्या उंचीवर कुठे ना कुठे निर्बंध लादावे किंवा धरणाच्या पायथ्याजवळ किंवा जी काही गावं आहेत जर महापूर आला तर ह्या गावांचं अतोनात नुकसान होईल आणि सर्वात जास्त आदिवासी समाज त्या ठिकाणी राहतो. या लोकांना त्यांच्या हक्काची जमीन, त्यांना हक्काची घरं जर मिळवून दिली तर त्याचा फायदा त्यांनाच होईल. कारण कोणत्याही वेळी कशीही नैसर्गिक आपत्ती केव्हाही आणि कधीही होऊ शकते आणि याचं नुकसान त्या ठिकाणी राहत असलेल्या मानवालाच होतं आणि म्हणून अशा प्रकारचं आंदोलन मेघा पाटकर व त्यांच्या टीमने व ह्या सर्व समाजसेवी संघटनांनी केलेलं दिसून येतं. सरकारने त्यांची दाद घेतली आणि त्यांना काही गोष्टी मान्य करून त्या ठिकाणी त्यांना वास्तव्य करण्यास जी जागा जेवढी लागेल ती देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला दिसून येतो. कर्नाटकमध्ये अशाच प्रकारची एक चळवळसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि तिचं नाव आहे ऑप्पिको. ऑप्पिको ही जी चळवळ आहे ती पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी आणि संतुलित राखण्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या समाजसेवी संघटनेच्या माध्यमातून केलेली दिसून येते. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाट बचाव किंवा सेव्ह टू वेस्टर्न घाट्स म्हणजे पश्चिम घाटांचं संवर्धन याचंही कुठेतरी झालं पाहिजे. कारण अनेक प्रकारचे महामार्ग, इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर झोन या वेस्टर्न घाट्समध्ये डेव्हलप होत आहे आणि हे सर्व डेव्हलप होत असताना आपण कुठेतरी निसर्गाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या नैसर्गिक घटकाला कुठेतरी आपण नष्ट करून त्या ठिकाणी मानवनिर्मित घटक तयार करत आहोत. परंतु हे तयार झाल्यानंतर जे काही निसर्ग निर्मित जे घटक होते ते पूर्णपणे नष्ट झाल्यावर त्या ठिकाणी पुन्हा अशा प्रकारचे नैसर्गिक स्रोत निर्माण होणार नाही. म्हणूनच या वेस्टर्न घाट अर्थात सप्तशृंगी डोंगरांच्या रांगांपासून म्हणजे वणी, नाशिक जिल्ह्यातील वणीपासून तर थेट केरळपर्यंत सह्याद्री घाट अर्थात वेस्टर्न घाटच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात आणि अतिशय संवेदनशील, अतिशय महत्त्वाचा घाट आणि अनेक प्रकारच्या जैवविविधता, वनस्पती, दुर्मिळ वनस्पती, पक्षी, प्राणी, अनेक प्रकारच्या जाती व जमाती ज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. केवळ याच नैसर्गिक स्रोत जे त्यांचा ऱ्हास होत चाललेला आहे त्याच्यामुळेच या नष्ट होत चाललेला आहे. त्यांचा ऱ्हास होऊ नये, त्या नष्ट होऊ नये, त्या कुठेतरी वाचल्या जाव्यात, त्यांचं संरक्षण व्हावं म्हणूनच पश्चिम घाट बचाव किंवा पश्चिम घाटाचं आंदोलन हे आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारचे अनेक प्रकारच्या सेवाभावी संस्था किंवा अनेक प्रकारच्या सेवाभावी संस्था किंवा संघटना ज्या पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या बाबतीमध्ये काम आणि कार्य करताना दिसतात यांचा फार मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. हे जे काही कार्य करत आहेत याचा फायदा येणाऱ्या पिढींना चांगल्या प्रकारे मिळणार आहे.
आणि नैसर्गिक संसाधने किंवा जे काही संपत्ती आहे यांचा व्यवस्थित वापर यांची जपवणूक, यांची काळजी या सेवाभावी संस्था विविध प्रकारच्या आंदोलनाच्या किंवा अनेक सत्याग्रहाच्या माध्यमातून हे करताना आपल्याला दिसून येतात. तिसरा जो प्रमुख घटक जो सांगितलेला आहे तो म्हणजे आर्थिक घटक, इकॉनॉमिक कॉम्पोनंट्स. मग आर्थिक घटक काय आहे? भावी पिढ्यांना आर्थिक लाभ होतील असा हेतू लक्षात घेऊन योग्य पद्धतीचा अवलंब करताना शाश्वततेच्या दृष्टिकोनातून नियोजन करणे आवश्यक आहे आणि राष्ट्रीय विकास साध्य करताना पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचा राहणीमानाचा दर्जा सुधारवता आला पाहिजे. अशा प्रकारचा विकास हा आर्थिक विकास आणि शाश्वत विकास म्हटला गेलेला आहे. तर आर्थिक विकास होणं अपेक्षित आहे. मूल्य प्रत्येक व्यक्तीला त्या उत्पादनाचं, त्या पदार्थाचं, त्या मालाचं मिळालं गेलं पाहिजे. त्याच्यावर व्यवस्थित कुठे ना कुठे निर्बंध लावायला पाहिजे. त्याला व्यवस्थित चांगल्या प्रकारची बाजारपेठ किंवा एखादं ठिकाण उपलब्ध करून द्यायला पाहिजे. अशा प्रकारचा विचार या आर्थिक घटक या मुद्द्यांमध्ये आपल्याला दिसून येतो. शिक्षण, आरोग्य, नैसर्गिक गरजांची उपलब्धता या बाबतीत प्रादेशिक समतोल व सर्वांना समान संधी अशा प्रकारचा आर्थिक विकास साधला जाऊ शकतो. विकास साधत असताना पर्यावरणविषयक नकारात्मक भूमिका ही संपूर्ण विकास प्रक्रियेला अडथळा निर्माण करते. त्यामुळे याकडे बारकाईने लक्ष दिलं गेलं पाहिजे की जे काही तुम्ही कराल ते करत असताना मग काही डेव्हलपमेंट असेल, काही उद्योग स्थापन करणार असाल किंवा काही एखादा प्रकल्प डेव्हलप करणार असाल किंवा त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी मानवनिर्मित तयार करणार असाल तर पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्याचं नुकसान होणार नाही याचीही काळजी जर तुम्ही बारकाईने जर घेतली, व्यवस्थित देखरेख करून आणि पालन करून जर तुम्ही पर्यावरणाला संतुलित ठेवलं तर कुठेतरी फायदा होऊ शकतो. तर अशा प्रकारची प्रक्रिया ही एक प्रकारची आर्थिक शाश्वत विकासाची प्रक्रिया राहिलेली आहे. जेणेकरून जे काही तुम्ही कराल, जे काही तुमचा करण्याचा मानस असेल, तुमचं जे काही नियोजन असेल किंवा तुम्ही काही अजेंडा तयार केला असेल तर त्यामध्ये पहिलं स्थान पर्यावरणातल्या नैसर्गिक घटकांना कशा प्रकारे संतुलित, सुरक्षित आणि संवर्धन ठेवता येईल. दुसरं, काहीही करत असताना पर्यावरणातील सर्व घटकांना नुकसान किंवा इजा किंवा धोका पोहोचवला जाणार नाही याची खबरदारी व काळजी घेण्यामागचा कल हा प्रत्येक ठिकाणी असला पाहिजे. तेव्हाच विकास साधता येऊ शकतो, शाश्वत विकास हा राहू शकतो आणि शेवटपर्यंत याचा उपयोग आणि याचा उपभोग आपल्या पिढीला आणि याच्यानंतर येणाऱ्या पिढीला हा नक्कीच मिळू शकतो. अशा प्रकारचं हे आपलं पहिलं प्रकरण, शाश्वतता आणि विकास यांचा परिचय. आणि या प्रकरणात या सर्व घटकांचा, या मुद्द्यांचा आपण या ठिकाणी चर्चा केली आणि ती तुम्ही व्यवस्थित ऐकून घेतली. अशा प्रकारे आपलं हे प्रकरण संपलेलं आहे.